नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत AI आणि AI टूल्सच्या या युगामध्ये भारताने काय केलं, भारताचं काय योगदान आहे आणि नजीकच्या भविष्यात भारतामध्ये काय गोष्टी घडू शकतात या AIच्या युगात. AI टूल्सचं जसं प्रमाण वाढायला लागलं, जसं AIचे वापरकर्ते वाढू लागले, युजर्स वाढू लागले आणि दुसऱ्या बाजूला AIचे प्रोग्रॅमर्स आणि कोडर्स वाढू लागले. आत्तापर्यंत तुम्हा सगळ्यांनाच कळालेलं आहे की AI वापरणारे वेगळे आणि AIसाठी प्रोग्रॅमिंग कोडिंग करणारी माणसं वेगळी. या दोन्हीमध्ये भारतीय लोकांचं योगदान अतिशय मोलाचं आहे. जगातलं सगळ्यात पहिल्यांदा AI बेस्ड कोडिंग प्लॅटफॉर्म तयार करणारी व्यक्ती श्रीयुत स्वगत चौधरी हेही भारतीय. राईस्ट युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी हा संशोधन केलं आणि AIचा वापर करून कोडिंग कसं सुधारता येईल, कोड्स कसे लिहिले जाऊ शकतील, कोड्स कशा पद्धतीने टेस्ट केले जाऊ शकतील, हे काम करणारी ही व्यक्ती. दुसरं नाव म्हणजे आपलेच महाराष्ट्रातले श्रीयुत पराग हवालदार. ह्या व्यक्तीने ॲनिमेशन चा वापर AIच्या मार्फत कसा केला जाऊ शकतो, AIनुसार तुम्ही सांगितलेल्या तुमच्या इच्छित कंटेंटचं ॲनिमेशन कसं होऊ शकतं, ह्यावर काम केलं आणि तो प्लॅटफॉर्म त्यांनी तयार केला. 2017-18 सालचा ऑस्कर पुरस्कार टेक्नॉलॉजीसाठीचा हा देखील यांना प्राप्त झाला. हे मिळवणारं, हे यश कमावणारी व्यक्ती देखील भारतीय आहे. दुर्दैव असं की ह्या अशा भारतीयांबद्दलची नोंद आपण घेतली गेली नाही आणि ह्या लोकांचं योगदान इतकं मोलाचं होतं की त्याचा वापर करून अनेकांनी पुढे विविध या क्षेत्रांमधले टूल्स बनवण्याचं काम पुढे झालं आणि ती टूल्स आज आपण वापरतो. जगाचा जर अभ्यास करायचा झाला तर जगाच्या या अभ्यासात AI वापरकर्ते हे जगभरात आपण भारत म्हणून सध्या दुसऱ्या क्रमांकावरती आहोत. जवळपास अमेरिकेनंतर बँगलोरचा, सॅन फ्रान्सिस्कोनंतर बँगलोरचा नंबर या बाबतीत अतिशय अव्वल आहे की ज्यामध्ये AIचा वापर करणारी जगातली सगळ्यात जास्त लोकसंख्या हे आपल्याला तिथे सापडते. इंटरनेटचं इव्होल्युशन जसं होत गेलं, इंटरनेट वापर जसा वाढत गेला, भारतात डिजिटलचं प्रमाण जसं वाढत गेलं. सध्या म्हणजे गंमत म्हणजे आपल्याकडे टूथब्रशपेक्षा मोबाईल्सची संख्या जास्त आहे. जवळपास दिवसातला 7 तास 42 मिनटं एवढा वेळ आपण मोबाईलवर इंटरनेट वरती वापरतो. या सगळ्या डिजिटल क्रांतीमध्ये जिथे एका बाजूला आपल्याला दिवसाला 1 ते 1.5 GB इंटरनेट मिळतं आणि एवढ्या इंटरनेटचा वापर आपण आपल्याला हव्या त्या गोष्टींसाठी करतो. गंमत बघा, दिवसातला जवळपास 7.5 तास वेळ आपण झोपतही नाही, पण तेवढाच वेळ आपण आज इंटरनेटच्या मार्फत मोबाईलवरती घालवतो. आता एवढा वेळ जर मी एखाद्या माणसाबरोबर घालवला तर त्याच्या मनात काय चालू आहे, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, त्याने नुसका सुस्कारा जरी घेतला तरी त्याच्या मागचा त्याचा मतीत अर्थ काय, या सगळ्या गोष्टींचा अर्थ मला लागतो. आता एवढाच वेळ जर मी रोज या इंटरनेट नावाच्या युगात मोबाईलवरती घालवत असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्याद्वारे त्याला माझ्याबद्दलची किती माहिती असेल. एका बाजूला आपल्या इथे जवळपास दिवसाला आपल्याला 1 GB 1.5 GB इंटरनेट मिळतं, जे आपण अतिशय आनंदाने वापरतो. ह्या एवढा इंटरनेट वापरत असताना आपण स्वतःबद्दलची किती माहिती या प्लॅटफॉर्मला देत असतो ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि एवढ्या सगळ्या माहितीचा रोज या सगळ्या माहितीचा जो आपण आपल्या बाजूने या प्लॅटफॉर्मला देतो आहे, ह्याचाच अभ्यास करून, ह्याचंच आकलन करून, ह्याच्यावरतीच संशोधन करून हे AI नावाचं टूल आपल्याला विविध गोष्टी देत असतं. तर आपल्याकडे जेव्हा डिजिटल इकोसिस्टीम, जेव्हा या डिजिटल क्रांती इतक्या प्रमाणात झालेली आहे की घराघरात आता इंटरनेट आहे, घराघरात या गोष्टी पोचलेल्या आहेत, तिथे AI पण तितक्याच वेगाने, तितक्याच झपाट्याने पोचेल यात मला शंका वाटत नाही. आता मग काही जणांना प्रश्न असेल की अरे बापरे, आता AI आलं, आता ह्याच्यासाठी काय करावं, हे कसं नवीन पद्धतीने शिकावं. तर ह्याच्यासाठी सगळ्यांना मला म्हणायचं आहे की 2 पर्याय आपल्याकडे आहेत. एक म्हणजे AIचे वापरकर्ते जर व्हायचं असेल तर ह्या सगळ्या वेगात आपण आपसूकपणे कधी गुंतत जाऊ, कधी हे सगळं वापरायला लागू हे आपल्याला कळणारही नाही. जसं WhatsApp आलं तेव्हा कोणाला शिकवावं लागलं, Google Pay आलं, Paytm आलं तेव्हा कोणाला शिकवावं लागलं. पण आपल्या आबालवृद्ध जनतेने, भारतीय सर्वांनी आपण आनंदाने ह्या गोष्टी स्वीकारल्या, आत्मसात केल्या आणि त्या वापरायला आपण सुरुवात केली.
AIच्या युगातही वापरकर्ते म्हणून हे असंच होईल. AI तुम्ही कधी वापरायला लागाल, तुम्ही कधी या गोष्टींचा वापर करून त्याचा फायदा करून घ्याल, या गोष्टी आपल्याला कळणारही नाहीत. आता मुद्दा येतो, जर आपल्याला AI शिकायचं झालं, कोडिंग, प्रोग्रॅमिंग शिकायचं झालं, वापरकर्ते म्हणून नाही, तर ते बनवणारे एक व्यक्ती म्हणून, तर मग R लँग्वेज, पायथन लँग्वेज यासारख्या गोष्टींचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. ह्यावरनं मुळात एक काम करण्याची, विचार करण्याचं लॉजिक तयार होईल आणि त्या लॉजिकचा वापर करून मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग यांसाठीचं कम्प्युटिंग, यासाठीचं प्रोग्रॅमिंग करायची संधी आपल्याला मिळेल आणि त्या गोष्टी आपल्याला शिकता येतील. पुढचा मुद्दा आला की भारत सरकार किंवा आपल्याकडे अतिशय वैचारिक पद्धतीने जर विचार करायचा झाला तर आपल्याकडे AI फॉर ऑल सारखी एक स्कीम आहे की सर्व भारतीयांपर्यंत AI हे तंत्रज्ञान पोचवण्यासाठी काय काय करता येईल असा विचार तिथे केला गेला आहे. आपल्या इथल्या बऱ्याचशा सिस्टीम्समध्ये अगदी सरकारपासून ते प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्सपर्यंत आपल्याला AIचा वापर वाढताना दिसतो आहे. अगदी काही तुरळक उदाहरणं द्यायची झाली तर आपल्याकडे बँगलोरमधल्या काही स्टार्टअप्स आहेत, भारतीय स्टार्टअप कंपन्या, की ज्यांनी AI बेस्ड चॅटबॉट इंट्रोड्यूस करून त्यांना कंपनीचा CEO देखील बनवलेला आहे. मग कंपनीतल्या ज्या काही कारकुनी किंवा एकजिन्नसी कामं असतात, ही सगळी कामं करण्यासाठी सर्जनशील कलात्मक बुद्धीच्या लोकांचा वापर करण्यापेक्षा आणि त्यांचा तिथला वेळ वाया घालवण्यापेक्षा ह्या चॅटबॉटच्या मार्फत ही सगळी एकजिन्नसी कामं इथे केली जातात आणि ते चॅटबॉट जणू कंपनीचा चालवणारा CEO व्यक्ती आहे अशा स्वरूपात देखील आहे. आपल्या इथे विविध सरकारी पातळ्यांवरच्या स्कीम्समध्ये आपल्याला AIचा अंतर्भाव दिसतो. म्हणजे अगदी शेतीपासून ते आपण सगळेजणं भरत असलेल्या इन्कम टॅक्सपर्यंत त्या सगळ्या चाचण्यांमध्ये आपल्याला AIचा अंतर्भाव दिसायला मिळतो. ज्या काही प्रमाणात आपल्याकडे डिजिटल इव्होल्यूशन झालं, ज्या वेगाने, ज्या झपाट्याने इंटरनेटचा वेग वाढला आणि ज्या झपाट्याने आपली यूथ या सगळ्या गोष्टींचा वापर करेल, जगात मी म्हणालो मगाशी तसं आपण ऑलरेडी दुसऱ्या नंबरवर आलेलो आहोत AIचे वापरकर्ते म्हणून. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता नजीकच्या भविष्यात जगाची AI कॅपिटल, जगाची AI राजधानी म्हणून भारत ओळखलं जाईल यात मला शंका वाटत नाही. धन्यवाद.